मागील तासिकेला हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपण या संस्कृतीचा शोध, या संस्कृतीचा विस्तार या घटकाबद्दल माहिती पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण हडप्पाकालीन जी नगररचना होती, या नगररचनेचा अभ्यास आजच्या तासिकेला आपण करणार आहोत. नगररचनेचा अभ्यास करत असताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की जी हडप्पा संस्कृती होती, ही संस्कृती प्रामुख्याने नागरी संस्कृती होती आणि या नगराचे प्रामुख्याने 2 भाग करण्यात आलेले होते. या 2 विभागामध्ये एका बाजूला तटबंदी असलेला किल्ला व दुसऱ्या बाजूला लोकांची घरे होती. या नगररचनेतील ज्या इमारती आहे किंवा घरे आहे, तर याबद्दल सांगितलेलं आहे की जे मोहंजोदाडो येथे एका टेकडीवर एक किल्ला आहे असं सांगितलेलं आहे आणि या किल्ल्यामध्ये नगरामध्ये महत्त्वाच्या मोठ्या इमारती होत्या. राहण्याची घरे, प्रशस्त व दुमजली काही घरे, तर काही तिमजली पण घरे होती. घरे चांगल्या पण पक्क्या विटांनी बांधलेली होती. घरांना उंचदार व अनेक खिडक्या होत्या. घराची रस्त्याकडील बाजू पूर्णतः बंद होती. रस्त्यावरील धुळीचा त्रास होऊ नये, कदाचित हा त्यामागील उद्देश असेल. प्रत्येक घरामध्ये विहीर, स्नानगृह, नाली, अग्निकुंड व कचरा टाकण्यासाठी गोल कठडे होते. मोहंजोदाडो येथील घराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्नानगृह होय. तेथील प्रत्येक घरात एक स्नानगृह होते. काही घरात एकापेक्षा जास्त स्नानगृहे होती. त्यासाठी पक्क्या विटांचा वापर केलेला होता. स्नानगृहाचा खालचा तळ बांधण्यासाठी लहान विटांचा वापर केला होता. त्या घासून इतक्या गुळगुळीत केल्या होत्या की जेणेकरून तेथे पाणी राहणार नाही. स्नानगृहातील पाणी थेट घराबाहेर काढलेल्या नालीला जाऊन मिळत असे. ही स्नानगृहे आयताकार व गोलाकार होती. मुख्य म्हणजे घराचा कोणताही भाग वर आलेला नव्हता. अतिक्रमण नावाचा प्रकारसुद्धा या संस्कृतीमध्ये नव्हता. एकंदरीत घराच्या रचनेवरून त्या काळात सौंदर्यापेक्षा मजबूती व उपयुक्तता यांना महत्त्व दिले जाते. मित्रांनो, हडप्पा संस्कृतीमधील जी नगररचना आपण आजच्या तासिकेला अभ्यासणार आहोत, या नगररचनेबद्दल किंवा इमारती व घरांबद्दल माहिती पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की आजच्या आधुनिक काळामध्ये जे घराची मजबूती असेल किंवा उपयुक्तता असेल, यापेक्षा सौंदर्याला महत्त्व आज दिल्या जाते. परंतु या हडप्पा संस्कृतीमध्ये सौंदर्यापेक्षा मजबूती आणि उपयुक्तता यांना अधिक महत्त्व दिले जाते. या नगररचनेचा अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की जी हडप्पा संस्कृती आहे, ही प्रामुख्याने नागरी संस्कृती होती. या नागरी संस्कृतीचे प्रामुख्याने जे नगर होतं, जे शहर होतं, याचे 2 प्रमुख विभाग होते. तर एका विभागाला किंवा एका बाजूला तटबंदी असलेला किल्ला असून जी दुसरी बाजू होती किंवा जो दुसरा विभाग होता, त्या बाजूला लोकांची घरे होती. त्यानंतर सांगितलेलं आहे की या संस्कृतीमधील जे इमारती किंवा घरे आहेत, हे एका टेकडीवर एखाद्या टेकडीवर ज्या पद्धतीने किल्ला असतो, त्या पद्धतीनं मोहंजोदाडो वसलेलं होतं. या किल्ल्यामध्ये किंवा नगरामध्ये भरपूर अशा मोठ्या इमारती होत्या. काही 1 मजली, काही 2 मजली, तर काही 3 मजलीसुद्धा इमारती होत्या. असं म्हणतात की या घरांच्या ज्या खिडक्या आहेत, ह्या रस्त्याच्या बाजूला नव्हत्या. त्या पूर्णतः रस्त्याची बाजू ही पूर्णतः बंद केलेली असे. घराला खूप मोठं असं दार असून अनेक खिडक्या त्या ठिकाणी होत्या. घराची रस्त्याकडील जी बाजू आहे, ही सुद्धा पूर्णतः बंद केलेली होती, जेणेकरून रस्त्यावरील धुळीचा कुठलाही विपरीत परिणाम घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर होऊ नये, हा सुद्धा त्यामागील उद्देश त्या काळामध्ये राहू शकतो. सोबतच जे घर होतं, या घरामध्ये विहीर असेल, स्नानगृह असेल, नाली असेल, अग्निकुंड असेल किंवा कचरा टाकण्यासाठी एखादी कठडं असेल, तर ही सर्व सुविधा त्या घरामध्ये केलेली होती. मोहंजोदाडोचं जे घर आहे, शहर आहे किंवा इमारती आहेत, यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्नानगृह होते. तर प्रत्येक घरामध्ये स्नानगृह असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे.
हे स्नानगृह बांधण्यासाठी पक्क्या विटांचा सुद्धा वापर केलेला होता. या स्नानगृहामध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांचा सुद्धा उपयोग केल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि ज्या स्नानगृह आहे ते त्या ठिकाणी ज्या विटा वापरण्यात आलेल्या होत्या त्या घासून एवढ्या गुळगुळीत करण्यात आलेल्या होत्या की जेणेकरून आंघोळ केल्यानंतर जे पाणी असते ते पाणीसुद्धा त्या स्नानगृहामध्ये थांबून राहणार नाही, वाहून जातील. याकडे अधिक लक्ष दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहतो की आधुनिक काळामध्ये शहरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना अतिक्रमण नावाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. आणि शेवटी मग शहरातील नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल यांना शासनाचे अधिकार घेऊन, कायदा हातामध्ये घेऊन ते अतिक्रमण खाली करावं लागते. आणि यामध्ये शासनाचा खूप मोठा पैसासुद्धा या ठिकाणी वायफळ जातो असं आपल्याला दिसून येते. परंतु हडप्पा संस्कृतीमध्ये जे अतिक्रमण आहे हा अतिक्रमण नावाचा प्रकारसुद्धा नव्हता. तर हडप्पा संस्कृतीमधील नगररचनेबद्दल माहिती लिहा असा टॉपिक तुम्हाला 4 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1 म्हणजे ही नागरी संस्कृती होती. या नागरी संस्कृतीमध्ये 2 विभाग होते. या संस्कृतीमध्ये घरांची रचना कशा पद्धतीने होती आणि टेकडीवर असलेल्या किल्ल्याप्रमाणे मोहंजोदाडो होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर रस्त्याकडील बाजू असेल, घरामध्ये असलेल्या सुखसुविधा असेल आणि प्रत्येक घरामध्ये असलेलं जे स्नानगृह आहे आणि सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे अतिक्रमण नावाचा प्रकार नव्हता. अशा 7 ते 8 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हडप्पा संस्कृतीमधील नगररचनेबद्दल माहिती लिहायची. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला महास्नान आगार म्हणजे ज्याला आपण घरामधलं असलेलं मोठं स्नानगृह म्हणू, तर या महास्नान आगार याबद्दलची स्पेशल प्रश्न 4 गुणासाठी विचारला जातो. त्याबद्दलची माहिती पुढील तासिकेला पाहू. धन्यवाद.